जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या नोटिफिकेशन मध्ये आता एक्झामची तारीख असेल, शैक्षणिक पात्रता आहे, परीक्षेचं स्वरूप असेल, अभ्यासक्रम कोणता असणार आहे आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या शंका आपल्या मनामध्ये केंद्र प्रमुख भरतीच्या संदर्भामध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर का चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर का या ठिकाणी टीईटीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाईन बॅच। या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, दोन्ही करिता जेवढे सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत, गरजेचे आहेत, सगळ्या सब्जेक्टची लाईव्ह स्टडी करून घेतली जाणार आहे। पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, डाउनलोड करून पाहण्याची सुविधा आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधली टॉपची एज्युकेटरची टीम जी की तुम्हाला रात्रंदिवस या ठिकाणी गाईडन्स करत राहील, मार्गदर्शन करत राहील। या सगळ्या गोष्टी कुठे मिळतील तुम्हाला? या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला मास्टर टीचर या ॲप्लिकेशनवर। प्ले स्टोरवरून आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता। मग तुम्ही जर का उर्दू मीडियमचे उमेदवार असाल तर उर्दू मीडियमच्या उमेदवारांसाठी देखील अवेलेबल आहे। याच्यासोबतच जर का आपण सीटीईटीची तयारी करत असाल जी की डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे, तर टीईटी आणि सीटीईटीची एक कॉम्बो बॅच देखील या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यासाठी देखील तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता। ही आपली टीईटीची टीम आहे, ही आहे आपली सीटीईटीची टीम। आणि याच्या व्यतिरिक्त आपली जर का इच्छा असेल की यार ठीक आहे आम्हाला मार्गदर्शन हवं आहे या ठिकाणी केंद्र प्रमुख भरतीकरिता, तर ते मार्गदर्शन देखील तुम्हाला मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर मिळून जाणार आहे। आपण एकच काम करायचं, मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करून घ्यायचं। चला आता येऊया आपण आपल्या महत्त्वाच्या मूळ मुद्द्याकडे। तो मूळ मुद्दा आहे, आपल्याला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जे आहे 29/9/2025 ला हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे त्यांनी या ठिकाणी सगळे जेवढे काही सोशल मीडिया आहेत त्यांना दिलेलं आहे। प्रसार माध्यम आपण म्हणजे सोशल मीडियाच्या ऐवजी जेवढी प्रसार माध्यम आहेत त्यांना दिलेला आहे। आणि यामध्ये सांगितलं की समूह साधन केंद्र समन्वयक, ज्याला की आपण केंद्र प्रमुख म्हणतो, त्यांच्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 च्या प्रसिद्धीसाठी निवेदन करण्याबाबत, म्हणजे या गोष्टीला जे आहे आपण प्रसिद्धी देण्यात यावी। आता यांनी या ठिकाणी काय सांगितलंय बघा, हा अनुराधा ओक मॅडम यांचं पत्र आहे। यामध्ये देखील त्यांनी त्याच गोष्टी सांगितल्या। फक्त एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जो शासन निर्णय आहे, 2 शासन निर्णय आहेत बघा केंद्र प्रमुखाचे, एक 15/9/2022 हे पत्र आहे आणि 29/8/25 शासन निर्णय। या 2 शासन निर्णयाच्या अनुषंगाने समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख पदाची जी परीक्षा आहे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ती कोण घेणार हे आपल्या सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे। ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने IBPS मार्फत घेतलं जाणार आहे, ज्यांनी की टेट परीक्षा घेतलेली आहे आताच। ही परीक्षा होणार आहे 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2025, म्हणजे जवळपास 5 दिवस ही परीक्षा चालणार आहे। उमेदवारांची संख्या या ठिकाणी जास्त आहे। आता हा झाला एक महत्त्वाचा मुद्दा की परीक्षेचं वेळापत्रक आलंय। परीक्षा कधी आहे? 1 डिसेंबर पासून 5 डिसेंबर पर्यंत, म्हणजे अजूनही जवळजवळ आपण जर का या ठिकाणी बघितलं ना 60 पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी आहे। म्हणजे कम्प्लिटली आपल्याला या ठिकाणी 2 महिने मिळतात, कारण आता सप्टेंबरचा महिना संपलेला आहे, ऑक्टोबरचा महिना आणि नोव्हेंबरचा महिना, 2 महिने तर आपल्याला कम्प्लिटली या ठिकाणी आपल्याला अभ्यासाकरिता मिळत आहे। आणि आपण दररोज या ठिकाणी टीचिंग फील्डमध्ये असल्या कारणाने कठीण नाहीये, अभ्यास करणं कठीण नाहीये। आता आपण काही महत्त्वाच्या बाबींकडे जाऊया। हे बघा, हे एक पत्र जे आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर बघा, ही आहे पदांची संख्या, ठीक आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या विभागामध्ये। हे बघा, हा विभाग आहे, हा जिल्हा आहे। शासन निर्णय 29/8/25 नुसार विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरिता उपलब्ध पदे 29/8/25 रोजीची स्थिती या ठिकाणी सांगितलं त्यांनी की उर्दू माध्यमाकरिता जे आहे वेगळी पदं त्या ठिकाणी आणि प्रकार 4 मधील पदभरतीकरिता उपलब्ध पदांपैकी दिव्यांग व्यक्तीसाठी प्रकार निहाय भरायची पदं, हा एक आराखडा आहे। आता यामध्ये उदाहरणार्थ मुंबई विभागामध्ये ठाण्यामध्ये 51 जागा या ठिकाणी जे आहे उर्दूसाठी जागा नाहीये, आणि हे हॉरिझॉन्टल कॅटेगरी मधली म्हणजे दिव्यांग उमेदवारांसाठीच्या जागा आहे। आता या जागा ऑलरेडी ज्या अगोदर होत्या त्याच आहेत, म्हणजे अगोदर जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये या जाहिरातीमध्ये फारसा काही बदल झालेला मला आढळत नाही। आता जे असेल ते आहे। आता यामध्ये 1-2 गोष्टी त्यांनी या ठिकाणी अगोदर स्पष्ट केल्या
की जागांमध्ये थोड्याफार प्रमाणावरती चेंज होऊ शकतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उर्दू माध्यमांची शाळा संख्या विचारात घेऊन उर्दू माध्यमासाठी वेगळं केंद्र प्रमुखाचं जे पद आहे ते निश्चित करताना अंशतः बदल केला जाऊ शकतो. म्हणजे पद असतील तर काही गहाळ केली जाऊ शकतात, काही पद नसतील तर निर्माणी केली जाऊ शकतात, ते शासन निर्णयाप्रमाणे. आता जर का त्यांनी व्यावसायिक शैक्षणिक अर्हता या ठिकाणी जर विचारात घेतली तर हा मुद्दा आहे सगळ्या लोकांच्या जीवाभावाचा प्रश्न, की यासाठी लागणारी जी पात्रता आहे ती काय आहे. बघा 4.1 मध्ये त्याने सांगितलं की उमेदवार म्हणजे फॉर्म भरणारा जो उमेदवार आहे तो केवळ जिल्हा परिषद मधील शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहे. संबंधित जिल्हा परिषदेव्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, नपा, मनपा, खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र नाही. पहिला महत्वाचा मुद्दा, जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहे ज्यांची सर्व्हिस 6 वर्षांची झालेली आहे फक्त तेवढेच शिक्षक या ठिकाणी आहे यासाठी अर्ज भरू शकतात. जे प्रायव्हेटवाले आहे, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे यांच्या शिक्षकांना इथे संधी देण्यात आलेली नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे आहे ग्रॅज्युएशन सांगितलं, BA, BCom, BSc ही पदवी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक प्रशिक्षित पदवीधर शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक या पदावर किमान 6 वर्षे अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. आता यामध्ये ना शिक्षण सेवक पदावरील सेवा ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे 3 वर्षाचं शिक्षण सेवक आणि 3 वर्षाची नियमित शिक्षकाची सेवा असं देखील या ठिकाणी कन्सिडर होणार आहे, असं ते या ठिकाणी सांगत आहेत. बघा आता इथे 1/1/25 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेण्यात येईल. आता हा सेवेचा कालावधी कधीपर्यंत, या वर्षाच्या 1 तारखेच्या 1 जानेवारी. कारण तो नियम असा होता की ज्या वर्षामध्ये जाहिरात आली त्या वर्षाच्या 1 जानेवारीला, म्हणून आता या वर्षात जाहिरात आली ना 1 जानेवारीच्या नुसार आपली सेवा गृहीत धरण्यात येणार आहे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्याच जिल्ह्यासाठी निवडीस पात्र राहणार आहे. जो उमेदवार ज्या जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहे तिथंच तो केंद्र प्रमुख होणार, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांना जाता येणार नाही. आणि 4.5 मध्ये वेळोवेळी निर्गमित केलेले जे काही शासन निर्णय आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होणे अनिवार्य आहे. आता हा इथे एक कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे. इथे त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की टीईटीची परीक्षा या ठिकाणी पात्र होणं अनिवार्य आहे. आता हा एक थोडासा एक टेक्निकल पॉइंट आहे. खऱ्या अर्थानं या संदर्भामध्ये जर का स्पष्टीकरण हवं असेल तर एखादा निष्णात असा वकीलच त्याला या ठिकाणी सांगू शकेल की यार कोणाला टीईटी लागू आहे, कोणाला टीईटी लागू नाहीये. परंतु एक गोष्ट आपण या ठिकाणी गृहीत धरून चालणं लागेल की टीईटी मॅक्झिमम पॉसिबल आहे की इकडे आपल्याला लागू पडणार आहे. टीईटी आपल्याला पास करावंच लागेल असं या नियमावरून, या लाईनवरून प्राथमिक दृष्ट्या तरी आपल्याला वाटत आहे की टीईटी आपल्याला लागेल. कारण एक मुद्दा याच्यामध्ये असा देखील येत होता की प्राथमिक शिक्षकांसाठी जी काही पात्रता आहे तीच पात्रता इकडे देखील लागू आहे. मग प्राथमिक शिक्षकांसाठी टीईटी कंपल्सरी आहे. तरी देखील आपण 1-2 दिवसांमध्ये याच्यावरती जे आहे वेगळं स्पष्टीकरण देण्यासाठी प्रयत्न करून, परंतु सध्या तरी प्राथमिक दृष्टिकोनातून आपल्याला ही गोष्ट जाणवते आहे की टीईटी या ठिकाणी मॅन्डेटरी आहे. आता टीईटी होणार आहे 23 नोव्हेंबरला. त्यामुळे ही परीक्षा आपण दिली तर कदाचित जे आहे त्याचा फायदा होईल असं वाटतंय. तर होईल नाही होईल कारण फॉर्म ऑलरेडी भरले गेलेले आहे ते भविष्यामध्येच आपल्याला कळेल. परंतु दोन्ही अभ्यासक्रम आपण जे आहे सोबत सोबत या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकता. आता हा आहे त्याचा अभ्यासक्रम. अभ्यासक्रमामध्ये बुद्धिमत्ता व अभियोग्यता आपल्याला या ठिकाणी 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असतात. आणि दुसरा असतं शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह. आणि हा संपूर्ण जो काही पेपर आहे तो असणार आहे 100. म्हणजे असे हे जे 2 पेपर या ठिकाणी जे आहे 200 मार्कांना 200 प्रश्न. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की हा सिलेबस आहे डिटेल्समध्ये वगैरे वगैरे बाकीच्या गोष्टी त्या तर जनरलच आहे. फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला नॉर्मली ऑलरेडी माहिती आहे. बऱ्याच जणांनी हा फॉर्म ऑलरेडी भरून घेतलेला आहे. नवीन काय होतं तर नवीन हेच होतं की एक्झामची जी काही तारीख आलेली आहे ती ही आहे. टीईटीचं प्रकरण असेल किंवा इतर 1-2 ज्या गोष्टी आहेत ज्या की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला त्या नवीन होत्या. तर मित्रांनो आता आपण जे आहे या ठिकाणी कामाला लागायला पाहिजे. आपण जर का अजून नुकतेच जॉईन झालेले असाल तरी देखील हा जो अभ्यासक्रम आहे तो आपण पाहून घ्यावा, त्याच्या तयारीमध्ये लागावं, जेणेकरून भविष्यामध्ये परत एकदा ज्यावेळेस केंद्र प्रमुखाची परीक्षा होईल त्यासाठी देखील आपल्याला या ठिकाणी त्याची तयारीमध्ये राहता येईल.
आणि हा व्हिडिओ इतर उमेदवारांपर्यंत ते नक्की पाठवा, शिक्षकांच्या ग्रुपला नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना लक्षात येऊन जाईल की आता परीक्षेसाठी किती दिवस बाकी आहे आणि नियमावली काय आहे.